Ankur, sowing seeds of hope. तुम्ही संत चोखामेळांची जन्मकथा, त्यांनी केलेली पंढरपूर वारी आणि त्यांना त्यांचे गुरु कसे भेटले हे सगळं गोष्ट चोखोबांच्या विठ्ठल भक्तीची या अंकुर चॅनलवरच्या गोष्टीत पाहिलत का? या गोष्टीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलीच आहे, नक्की पहा. आता आपण या गोष्टीत पाहूयात की चोखोबांवर विठ्ठलाची कृपा कशी होते. गोष्टीचे नाव आहे चोखोबांवर झाली विठ्ठल कृपा. तुम्ही आधीच्या गोष्टीत पाहिलेच असेल, वर्णाश्रम समाज व्यवस्थेमुळे चोखोबांना विठ्ठल मंदिरात जाण्याची पण परवानगी नव्हती. संत नामदेवांना गुरु केल्यानंतर चोखामेळा या समाज व्यवस्थेविरुद्ध लढले. आपल्या अभंगांमधून त्यांनी समाजाला खूप मार्गदर्शन केले. चोखोबांना सतत दुःख वाटे की त्यांना पांडुरंगाचे दर्शन होत नाहीये. एका एकादशीला चोखामेळा पंढरपुरात गेले होते. नेहमीप्रमाणे महाद्वाराजवळच्या पायरीवरून विठ्ठलाला नीटसं पाहायचा त्यांनी खूप प्रयत्न केला. मग मनात म्हणाले, आजही विठ्ठल दिसेना की किती ती गर्दी. आपल्या नशिबी देवाचे दर्शन नाही असं वाटतं. मनातच दर्शन घ्यावे लागेल. पण एक दिवस सगळ्यांना खरा धर्म कळेल आणि आपल्याला विठ्ठल दर्शन नक्की मिळेल. मग नदीकाठी ते बसले. विठ्ठल नामात चोखा एकदम तल्लीन होऊन गेले. सगळीकडे अगदी सामसूम झाली होती. चोखोबा विठ्ठलाचे मनोमनी रूप पाहत होते. त्यांचे ध्यान लागले होते. बघता बघता पहाट झाली होती. तोच त्यांना भास झाला की विठ्ठल आपल्या हाताला धरून आपल्याला नेतोय. मग ते तसेच चालत चालत विठ्ठल मंदिरापाशी आले. मंदिरात कुणीच नव्हते. एकीकडे विठ्ठल विठ्ठल असे नामस्मरण सुरूच होते. त्याच तंद्रीत ते विठ्ठल मंदिराच्या आत गेले की पार अगदी गाभाऱ्यात येऊन पोहोचले. पाहतात तर समोर विठ्ठल मूर्ती अचानक भानावर आले. त्यांचे शरीर थरथरत होते. पांडुरंगा, पांडुरंगा, आहा. तर दोन्ही कटी श्रीमुख चांगले, शंख चक्र मिरविले, गदा पद्म. चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी, चंदनाची उटी सर्व अंगी. देवा देवा, तू खरंच दिसलास मला. चोखोबा एकटक पाहत होते. तोच त्या मूर्तीतून पांडुरंग सगुण रूपात अवतरला. त्याच्या तेजाने चोखोबांचे डोळे एकदम दिपून गेले. त्यांना डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ते स्वतःला सावरू शकत नव्हते. तोच त्यांचा तोल गेला आणि पांडुरंगाने त्यांच्या खांद्याला धरून त्यांना सावरले आणि म्हणाला, चोख्या, भानावर ये. अरे, माणसाने तयार केलेले हे उच्च नीच भेदभाव मोडून काढ. हे सर्व अज्ञानातून तयार झालेत. माझ्यासाठी सगळे सारखेच. जगाला खरा धर्म समजाव. तुझ्या भक्तीने सर्व समाजाला परत एकसंध कर. समानतेची शिकवण दे चोख्या. आणि असे म्हणून पांडुरंगाने आपल्या गळ्यातील माळ चोखोबांच्या गळ्यात घातली आणि विठ्ठल अंतर्धान पावला. चोखोबा भानावर आले. आपण गाभाऱ्यात कसे आलो त्यांना काही कळेना. ते लगबगीने बाहेर पडू लागले. तेवढ्यात समोरून काकड आरतीसाठी पुजारी आले. चोखोबांना मंदिरात पाहून तर ते खेकसलेच. चोख्या, तू मंदिरात कसा? ही हिम्मत कशी झाली तुझी? पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. अरे, आहे का कोणी बाहेर? आणि हे काय, पांडुरंगाचा हार पण चोरलास तू? नाही हो, मी चोरी नाही केली. पांडुरंगानेच माझ्या गळ्यात हा हार घातलाय. मी इथे कसा आलो कळलेच नाही हो मला. मला क्षमा करा, पण मी चोर नाही हो. तोच बाहेरून अजून काही पुजारी आले. चोखोबांना माळ घालून गाभाऱ्यात उभे असलेले पाहून सगळ्यांचा प्रचंड संताप झाला. सगळ्यांनी चोखोबाला दोरीने बांधून ठेवले. दिवस उजाडताच त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. पुजारी म्हणाले, नियम तोडून गाभाऱ्यात आल्याबद्दल आणि इथं येऊन चोरी केल्याबद्दल चोख्याला नाठाळ बैलाच्या पायाला बांधून फरफटत नेले जावे.
त्याचा हा अपराध अक्षम्य आहे. चोखोबा गयावया करत होते, पण त्यांचं कोण ऐकणार. त्यांना एका पडीक जागेत आणले गेले. एका चेकाळलेल्या नाठाळ बैलाच्या पायाला त्यांना दोरीने बांधले गेले. किती क्रूर ही शिक्षा. चोखोबांनी विठ्ठलाला आळवले. विठ्ठला, तू मला दर्शन दिलेस आणि माझा उद्धार केलास. खरंच मी धन्य झालो. पण या चोरीच्या आरोपातून सोडव रे मला. अरे, वागणुकीत चोख असलेला महार म्हणजे चोखामेळा. मग हा कलंक नको लावूस रे. पांडुरंगा, धावून ये रे आता. आता बैलाला त्याचा मालक चापकाने मारू लागला. त्याने जोरात पळावे म्हणून जोर जोरात फटके ओढू लागला. पण काय आश्चर्य, बैल एक पावले पुढे जाईना. मालकाने अजून फटके मारले बैलाला. हैक हैक हैक. असं म्हणून त्याला हाकले, पण बैल जागचे हलेनात. एवढा नाठाळ चिडका बैल पण इतका मार खाऊन पण पुढे जात नाहीये. सगळ्यांना खूप आश्चर्य वाटू लागलं. तोच समोर एक म्हातारा ब्राह्मण आला आणि तो पुजाऱ्यांना म्हणाला, हे बघा, चोखोबा विठ्ठलाचा निस्सीम भक्त आहे. तो प्रामाणिक तर आहेच, पण त्याची भक्ती पण खरी आहे. तो चोर असूच शकत नाही. त्याला तुम्ही सुळावर चढवा वा हत्तीच्या पायाखाली द्या. साक्षात पांडुरंग त्याला त्यातूनही वाचवेल. आत्ताच्या आत्ता सोडा चोखोबाला. ब्राह्मणाच्या रूपात पांडुरंगच बोलत होता. त्या तेजस्वी ब्राह्मणाची अधिकारवाणी ऐकून पंढरपूरच्या पुजाऱ्यांनी चोखोबाला सोडून दिले. पण असे होऊनही तिथल्या पुजाऱ्यांना हा जादूटोणाच वाटला. त्यांनी चोखोबाच्या भक्तिभावाला मान्य केले नाहीच. पांडुरंगाचे दर्शन मिळाल्याने चोखोबांचे आयुष्य एकदम उजळून गेले. आपले गुरु नामदेव महाराज यांनी सांगितलेल्या मार्गावर चोखोबा कायम चालत राहिले. त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेता यावे म्हणून चंद्रभागेच्या पलीकडेच आपले खोपटे बांधले आणि ते आपली बायको सोयराबाई यांच्या सोबत राहू लागले. संत चोखामेळा विठ्ठल नामात एवढे गर्क व्हायचे की त्यांच्या तोंडून अभंग बाहेर पडायचे. हे कवित्व कधी विठ्ठलाचे गुणगान करणारे असायचे, तर कधी त्या काळच्या समाज व्यवस्थेवर टीका करणारे. तिथेच जवळपास अनंत भट नावाचे एक ब्राह्मण राहायचे. ते मनाने खूप चांगले होते. चोखोबांना एक दिवस ते म्हणाले, चोखोबा, अरे किती छान अभंग रचतोस तू. अरे तुझे कवित्व असं वाया जाता कामा नये. समाज उद्धारासाठी ते जतन करायलाच हवं. यापुढे तुझे कवित्व मी लिहून घेईन. आणि खरंच अनंत भट्टांनी त्या काळच्या समाजाचा विरोध पत्करून संत चोखामेळांचे सगळे अभंग लिहून जतन केले बर का. तुम्हाला अंकुर मराठी या यूट्यूब चॅनलवरच्या गोष्टी आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. संतांच्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात.